बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोविडच्या अनुषंगाने आपल्याकडे सध्या CPR रुग्णालय, सेवा रुग्णालय इथे उपचार आणि तपासणीची मोफत सोय करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये आज अखेर 28 पेशंट्स झालेले असून त्यातले ॲक्टिव्ह पेशंट्स 10 आहेत, 2 मृत झालेले पेशंट्स आहेत आणि सद्यस्थितीमध्ये 16 पेशंटना डिस्चार्ज मिळालेला आहे. कोविडच्या अनुषंगानं सर्व नागरिकांना आवाहन आहे की या साथरोगामध्ये अजिबात घाबरून जाऊ नये. आपण लसीकरण घेतलेलं आहे, आपल्याकडे उपचारही चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. फक्त गर्दीमध्ये जाणं टाळावं, मास्कचा वापर करावा, हात धुण्याची चांगली सवय आपली पुन्हा एकदा अवलंबावी, जेणेकरून कोविडचा प्रसार एकमेकात होणार नाही. गर्दीच्या ठिकाणी जर जाणं टाळलं, त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, लहान बालकांना अशा जिथे साथरोगाचा प्रसार होईल अशा ठिकाणी जर नेलं तर त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात. स्वच्छ अन्न खावं, चांगल्या पद्धतीनं आपलं प्रकृतिमान राहील याची काळजी जर प्रत्येकाने घेतली तर निश्चितच आपण कोविडपासून बचावू शकतो.